पाहती गवडणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी तया विनहे नासी नवे दुसरिया ऐसी म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी सवय तुकया मेला त्याने अगुना अनिला म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाबम जगननहित पाणी मंडनम मंडनानानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदे दौलहासम श्री विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरायुत मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा जिथे जन्मला तो गुणातीते का जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा पै माता ठेविला नका पाहू गुणदोष जालो दास पायांचा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सरस्वती माते द्यावे मज श्रुती येतो का कुडलते तुझ लागी आपल्या बाळास जरी आता हाती नकरी फजती या जना माझी विठाला विठाला विठ्ठल 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 पाहती गवडणी तवती पालती दुधानी थोडा आवाज कमी कर साठी म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्तच गावी सोडचा सोडक जमलेले सज्जन माता पिता यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता म्हणून दाखवलेला अभंग मान भगवत भक्त जगद्गुरु जगतवंत आणि देहूचे सुप्रसिद्ध मूर्तिमंत पुतळी ज्यांनी आपल्याला हिंदू धर्म कडून दिला ज्यांच्यामुळे खरं तर आपण आज हिंदू म्हणून जन्माला आलो छत्रपती शिवबाराजे राजांचे धर्मगुरु असा जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा गोड आणि चिंतनीय काला या प्रकरणातील अभंग तुम्हा सर्व सज्जन मातापितांच्या सेवेकर्त्यात घेतलेला आहे अभंग तुकोबारायांचा आहे अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं तो अत्यंत गरजेचं आहे वक्ताचं ते आद्य करतो सुद्धा निमाला नसरून साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुणे आपले जळगाव शहर त्या जळगाव शहरातील आवाने शिवार अंजनी पार्क परिसर बैठक हॉल रोड जळगाव या आपल्या कॉलनीमध्ये अनेक वर्षापासून दात्यांच्या दातृत्वाने कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाने रामकृष्ण हरी सप्ताह समिती यांच्या अनमोलच्या सहकार्याने श्री गुरु मोठी बाबा नत्तुसिंग बाबा सकल संत मांदी आडी यांच्या कृपेने महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार लहान गुरुबंधू गोपालजी महाराज दापुरीकर हल्ली मुक्काम जळगाव राधा वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने चालत असेल आपला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह
तथा संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञाननिध सोहळा या भक्तिमय सोहळ्यातील आजच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता होणार आहे. आजच्या काल्याची कीर्तनाची सेवा आहे. ज्यांच्याकडून सेवेचा योग आला ते आदरणीय गोपालजी महाराज दापोरीकर महाराजांच्या माध्यमातून कथेचाही योग आला आणि काल्याच्या कीर्तनाचा सुद्धा योग आला. आणि खरंच आल्याबरोबर आनंद वाटला. या कॉलनीतील लोकांचं प्रेम पाहिलं, मन भरून आलं. एकाला इथं बसलेलं वाटत नाही. आज काला वाहन कीर्तनाची सांगता व्हावी. फक्त 1-1:30 वाजेपर्यंत माहोल आहे. संध्याकाळी जागा पाहिल्यावर तुम्हाला कसं तरी वाटेल, करमणार नाही. दुपारी 1 वाजता तर तुम्ही म्हणाल कथा चालू होती का काय, आपण तयारी करू. हा भास प्रत्येकाच्या मनात निर्माण होईल. कारण हा परमार्थ आहे. परमार्थाचे दिवस कुठे निघून जातात ते कळत नाही. आज या सगळ्या श्रोत्यांनी कथेचा सुद्धा आनंद आपल्या जीवनामध्ये उपभोगला. प्रत्येक माय माऊलींनी कथेचा आनंद घेतला, कीर्तनाचा आनंद घेतला. काल आम्ही दिंडी सोहळ्यात गेलो. प्रत्येकाने सांगितलं महाराजजी कथा फार गोड केली तुम्ही. आज मी कथा गोड केली, तुम्ही माझं वर्णन करताय. पण मला ज्यांनी इथं बोलवलं खरं तर त्यांचं वर्णन करायला पाहिजे ते आदरणीय गोपालजी महाराज दापोरीकर आहे. काय कुठला अतुल महाराज नार्णेकर त्यांचा तुमचा काय संबंध आहे. पण मला इथं कथा करतात त्यांनी बोलवलं आणि माझ्या वाणीतून निघालेली कथा तुम्ही श्रवण केली. हे शर्यत त्यांना जात आहे. पण गोपाल महाराज जितके महत्वाचे तितकेच कथाचे यजमान सुद्धा महत्वाचे. आदरणीय आमचे रवींद्र चंद्रबान पाटील, आमचे रवींद्र दादा करताय सगळ्यांना जोरान टाळी वाजवते. या सगळ्यांचं सहकार्य आहे म्हणून तो हा सप्ताह फळाला येतोय. आनंदाची गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं. वारकरी संप्रदायावर आपलं प्रेम असं असावं अशी प्रभू चरणी प्रार्थना करतो. या भक्तिमय सोहळ्याला प्राप्त झाली सगळी महान मंडळी उपस्थित आहेत. 7 दिवसापर्यंत ज्यांनी आपल्या आवाजाच्या माध्यमातून मधुर स्वभावाच्या माध्यमातून आपल्याला मंत्रमुग्ध केलं ती सगळी नामवंत मंडळी. महाराष्ट्रभर ज्यांचं भजनाच्या बाबतीत खूप मोठं नाव आहे. आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राट दीपकजी महाराज कोटलीकर उपस्थित आहेत. महाराष्ट्रभर ज्यांचं भजनाच्या बाबतीत खूप मोठं नाव आहे, गोड व्यक्तिमत्व पंकजजी महाराज मानमोडीकर उपस्थित आहेत. महाराष्ट्रभर ज्यांचं कीर्तनाच्या कथेच्या बाबतीत मृदुंगाच्या बाबतीत खूप मोठं नाव आहे, आमचे लहान गुरुबंधू भूषणजी महाराज शिरोडकर उपस्थित आहेत. प्रेम महाराज आहेत. गावातील परिसरातील सगळी गुरुजन भजनी मंडळ आणि महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील ही सगळी बालगोपाल मंडळी यांच्याकरता आपण टाळी वाजवून एक त्यांचा गौरव करा. ज्यांचे सुंदर असे साऊंड सर्व्हिस आहे, श्रीराम साऊंड सर्व्हिस धानोरा आमचे पंकज दादा यांनी उत्तम साऊंड लावला. परिसरातील सगळी गुरुजन मंडळी ज्यांच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला कधीही चॅनल ओपन केलं आपल्या सप्ताहातील कीर्तन श्रवण करायला मिळतील ते आदरणीय ज्ञानियांची माऊली यूट्यूब चॅनल आमचे दादा यांचे आभार व्यक्त करावं तेवढं कमीच आहे. आपण सगळे लोक सगळ्यांच्या चरणावरती विनम्र भावेने अभिवादन होतो. विषयाकडे पडत होतो. विठाला 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 विठ्ठला. आज आपल्या काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे. बाबा सप्ताह 3 दिवसाचा असू द्या नाहीतर 7 दिवसाचा असू द्या नाहीतर 1 महिन्याचा असू द्या, त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनानेच होत असते. कालाचं कीर्तन म्हणजे आजचे कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन आहे. जुने कीर्तनकार या कीर्तनाला पगाराचं कीर्तन म्हणायचे. 7 दिवसापर्यंत तुम्ही केलेली भक्ती केलेलं श्रवण त्या भक्तीचं फळ म्हणून आज तुम्हाला पगार मिळणार आहे. तो पगार म्हणजे प्रसाद मिळणार आहे. आणि तो प्रसाद तुम्हाला अतुल महाराज देणार नाही, गोपाल महाराज देणार नाही, रामकृष्ण हरी ही सप्ताह समिती देणार नाही. कोण देणार सांगू का? बानुदास गीती गात भानुदास गीते गात भानुदास गीते गात. प्रसाद देतो पंढरीनाथ, 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 प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीते गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीते
गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. सामान्य मनुष्य तुम्हाला आज प्रसाद देणार नाही. जगाचा बाप प्रसाद देण्याकरता आपल्याला प्रवृत्त आहे. गंमत आहे का? देव जरी आपल्याला प्रसाद देत असला तरी तो प्रसाद आपल्याला तसा सेवन करता येत नाही. कारण गंमत आहे का? एखाद्या तीर्थक्षेत्रावरती आपण गेलो, एखाद्या देवाच्या स्थळावरती आपण गेलो, देवाच्या मंदिराच्या बाहेर छोट्या छोट्या लोटगाळ्या लागलेल्या असतात. तिथून प्रसादाचं लागणारं साधन आपल्याला घ्यावं लागतं. नारळ आपल्याला घ्यावा लागतो, पूजेचा ताट तयार करावा लागतो. ब्राह्मण देवतातल्या गाभारातल्या देवताजवळ तो ताट द्यावा लागतो. ते देवता काय करतात? तो ताट घेतात, ताटातलं नारळ घेतात, देवाच्या चरणाजवळ ठेवतात आणि पुन्हा आपल्याला परत देतात. आता गंमत आहे का? घेताना आपण त्याची किंमत केली होती 30 रुपयाचं नारळ, पण देवाच्या चरणावर गेलं ना आपल्या हातात दिलं, आता ते नारळ न राहता काय झालं? प्रसाद झाला. गंमत आहे का? सुरुवातीला आपण घेतलं तर त्याची किंमत होती 30 रुपये. मनात काय भावना होती? हे नारळ आहे. पण ते नारळ देवाच्या चरणावर गेलं आणि तिथून आपल्या जवळ आलं. देवाला आपण नारळ दिलं, त्याच्या मोबदल्यात देवाने आपल्याला प्रसाद दिलं. तसंच हा कालारूपी प्रसाद जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल, आपलं देवाला काहीतरी द्यावा लागणार आहे, तरच हा प्रसाद आपल्याला प्राप्त होणार आहे. अन्यथा प्रसाद प्राप्त होणार नाही. प्रसाद जर प्राप्त करायचा आहे तर देवाला काहीतरी द्यावा लागणार आहे. कारण देवाचा स्वभाव आहे, तो अगोदर घेतो मगच देतो. घेशी तेव्हा देसी ऐसा असशी उदार, ऐसा ससे तो उदार, ऐसा ससे तो उदार. घेसी देवा देसी ऐसा ससे उदार, ऐसा ससे उदार, ऐसा ससे उदार. देवाचा स्वभाव आहे, तो अगोदर घेतो आणि मगच देतो. मग आपल्याला जर कारारूपी प्रसाद प्राप्त करायचा आहे, आपलं काहीतरी द्यावं लागणार आहे, तरच आपण प्रसादाच्या प्राप्तीचे ठरू. प्रामाणिकपणाने सांगा, प्रसाद रूपी काला जर प्राप्त करायचा असेल तर द्यावं लागणार आहे. आजपर्यंतच्या जीवनामध्ये आपण आपलं देवाला काही दिलं आहे का? दिलं असेल आपण काल्याचे अधिकारी आहोत, अन्यथा आपण काल्याचे अधिकारी नाहीत. एक वाक्य बोलू का? आपण देवाला द्यावं इतपट योग्यतेचं आपल्याजवळ काहीच नाही. आजपर्यंत जे आपण जगत आलो त्याच्या दिल्यानेच आपण जगत आलो आणि त्यातच त्याला परत देणं, याला उपकाराची गोष्ट कदाचित म्हणता येणार नाही. आपण काय त्याला देणार? बऱ्याच माय मावल्या म्हणतील, काय बोलता महाराज, आम्ही देवाला दिले नाही. ओ महाराजजी, ज्या दिवसापासून पूजनीय प्रदीपजी मिश्रा आमच्या जीवनात आले, आम्ही काय दिले नाही तुम्ही विचार करू नका. सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर आम्ही उठतो, देवाला बेल वाहतो, फूल वाहतो, पाणी वाहतो. आमचे देणं झालं नाही का? आई, देवाला फूल वाहणं, बेल वाहणं ही साधन आहे, पण बेल फूल वाहून जर मीपणा मिरवत असाल तर ध्यानात ठेवा, बेल आणि फूल निर्माण करणार तरी कोण आहे? तोच आहे. आणि त्यातच त्याला परत देणं उपकाराची गोष्ट कदाचित म्हणता येणार नाही. बरेच पुरुष वर्ग म्हणतील, महाराज आम्ही देवाला दिलेलं नाही. काय बोलतात तुम्ही? दरवर्षी आम्ही देवाच्या नावाने पोतेची पोते धान्य दान करतो, आमचं देवाला देणं झालं नाही का? बाबा, देवाला पोतेची पोते धान्य दान करणं हे साधन आहे, सत्कर्म आहे. पण धान्य दान करून जर मीपणा मिळवत असेल तर ध्यानात ठेवा, एक जिवारीचा दाना आपण जमिनीमध्ये पेरला, त्याच्या बदल्यात देवाने आपल्याला 1000 दाणे दिले. 900 दाणे आपण घरी ठेवले आणि 100 दाणे देवाला दिले. मग खरं सांगा, जे 100 देवाला दिले ते कोणाचे येतो? त्याचेच आहे ना. उलट 900 दाणे आपण सगळे लोक फायद्यात आहे. सोपं सांगू का? आपण सगळे देणारे नाहीत, आपण सगळे घेणारे आहोत. मी सुद्धा दररोज 3 तास बोंबलाली राहणं लेवाले जेलशी. आपण देवाला दिले तर आपण मागण्याचे अधिकारी, कालाच्या प्राप्तीचे अधिकारी ठरणार आहोत. द्या लक्ष माझ्याकडे सगळ्यांनी. अन्यथा कालारूपी प्रसाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार नाही, द्यावं लागणार आहे. महाराज आम्ही दिलेलं नाही का? मग कोण म्हणतो तुम्ही दिलेलं नाही? 7 दिवसापर्यंत अनमोल किमतीची वेळ तुम्ही देवाला दिलेली, श्रमदान तुम्ही देवाला दिलेले, कालाचे अधिकारी तुम्ही आहात. पण काला शब्दाचा अर्थ आहे का? काला म्हणजे आनंद, काला म्हणजे प्रसन्नता. मानवी जीवनामध्ये प्रसन्नता प्राप्त व्हावी तर त्याला काहीतरी अर्पण करावं लागणार आहे. 3 गोष्टी शास्त्रकाराने अर्पण करायला सांगितला. पहिली गोष्ट, अहम देवाला अर्पण करा. दुसरी गोष्ट,
वाचा देवाला अर्पण करा. दुसरी गोष्ट चित्त देवाला अर्पण करा. अहम वाचा चित्त. अहम म्हणजे मीपणा पहिले देवाला अगोदर अर्पण करा. मी आहे म्हणून कार्यक्रम आहे, मी आहे म्हणून घर चालतंय, तुम्ही जा ते चालणारच आहे. मीपणा देवाला अर्पण करा. दुसरी गोष्ट वाचा सुद्धा देवाला अर्पण करा. काय म्हणतील का हो महाराज? वाचा देवाला अर्पण करा म्हणजे मंदिरात जाण जीभ कापून घ्या असा त्याचा अर्थ आहे का? असा अर्थ नाही. वाचा देवाला अर्पण करा म्हणजे तुमच्या वाचेले तुम्ही सांगा, घेई घेई माझी वाचे, गोड नाम विठोबाचे. वाचाला तुम्ही आज्ञा द्या, ए वाचा इतरक्त कोणाची निंदा न करता तू फक्त देवाचं स्मरण कर. वाचा देवाला अर्पण करा. चित्त म्हणजे मन देवाला अर्पण करा. या तीन गोष्टी ज्या दिवशी तुम्ही देवाला अर्पण करा तर प्रसन्नता रूपी काला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हायला वेळ लागणार. त्याच्या अगोदर तुम्हाला तीन गोष्टी देवाला अर्पण करावं लागणार आहे. द्यावंच लागणार आहे आपल्याला. आपण देतो, काही लोक देतात, पण ज्या वस्तू कुठे चालत नाही त्या खपवण्याचा प्रयत्न करणारे सुद्धा कमी नाहीत लोक. त्या खपवण्याचे कमी नाहीत. आता आम्ही गावोगावी कथा कीर्तन करतो. आता आपली कॉलनी फार चांगली, काही ठिकाणी आम्हाला पिसं वगैरे लोक कथे दान देतात. घरी गेल्यावर पाहतो आम्ही असे पिसं येतात, ते कुंकुने भरलेले, तेलाने भरलेले, जे कुठे चालत नाही ते बोवाला दान दिलं पाहिजे. असे लोक विचित्र आहे. पण आपण लोक सगळे चांगले आहात, आपली निष्ठा देवावर चांगली, म्हणून आपण सगळे लोक काल्याचे अधिकारी आहात. तो कालारूपी प्रसन्नता रूपी प्रसाद आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायचं असेल हे अर्पण करावं लागणार आहे. काय म्हणतील महाराज? काय सांगता तुम्ही? अहम वाचा चित्त देवाला अर्पण केल्यावर काला प्राप्त होईल. काय विषय देऊ काला? काला आम्ही आताही बाजारात गेलो, 10 रुपयाच्या लाया आणल्या, 10 रुपयाची दही आणली, दोघांचं एकत्रीकरण केलं. आम्ही दररोज काला खाऊ शकतो. आई, बाजारातली दही आणि बाजारातली लाई याला वारकरी संप्रदायाचा काला म्हणत नाही. गमती नाही का? बाजारातली दही वेगळी, वारकरी संप्रदायातली दही वेगळी. बाजारातली लाई वेगळी आणि संप्रदायातली लाई वेगळी. बाजारातली दही लाई याला काला म्हणत नाही. नामाची दही आणि प्रेमाची लाई या दोघांचं एकत्रीकरण म्हणजे वारकरी संप्रदायाचा काला आहे. वारकरी संप्रदायाचा काला आहे. आणि हा काला जीवनामध्ये प्राप्त करण्याकरता त्या 3 गोष्टीची गरज आहे. त्याच्याबरोबर 2 गोष्टीची गरज आहे. पहिली गोष्ट, नामाची दही सुद्धा आपल्या जीवनामध्ये लागल आणि त्या दहीमध्ये प्रेमाची लाई सुद्धा टाकावं लागल. तेव्हा प्रसन्नता रूपी काला प्राप्त होईल, अन्यथा काला प्राप्त होणार नाही. आणि तो काला प्राप्त करण्याकरता काहीतरी विधी सांगितले. त्या विधी काय आहेत? चरित्र ते उच्चारावे, रते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुडी, 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 केले देवे गोकुडी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुडी, केले देवे गोकुडी, केले देवे गोकुडी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुडी, केले देवे गोकुडी, केले देवे गोकुडी. काला जीवनामध्ये प्राप्त करण्याकरता काय विधी आहे? काय विधी? जे देवाने गोकुळामध्ये चरित्र केले त्या चरित्राचं उच्चारण करणं हा विधी सांगितला आहे. आणि त्या चरित्राचं उच्चारण व्हावं, चिंतन व्हावं, याच्याकरता अभंग मी तुकोबारांचं घेतलेलं आहे. अभंगाचा भाव किती गोड आहे का? गोकुळामध्ये भगवान श्री कृष्णाने चोऱ्या केल्या, त्यांच्या चोरील्या, सगळ्या गोकुळातल्या गवळणी कंटाळल्या. सगळ्या गोकुळांनी एक ठराव पास केला गवळणींनी, एक काम करा, हा कृष्ण हा लाला आपल्या घरी येतो, दही तूप लोणी चोरून निघून जातो. एक काम करा, हा चोरी करण्याकरता आपल्या घरी येतो ना, आपण एक काम करू, आपण ज्या नित्याच्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये दही तूप लोणीने ठेवता आपण एकांताचा वाडा तयार करू. एकांताचा वाडा तयार केला, त्याच्यामध्ये लोणी ठेवली, दही ठेवली, कवाड लावलं, कुलूप लावलं आणि वाड्याच्या समोर वट्ट्यावर सगळ्या गवळणी बसल्या.
हेतू काय होता? हा कृष्ण चोरी करायला आला, याला पकडायचं, बेदम मारायचं आणि यशोदा मैया समोर उभं करायचं, हा हेतू होता. अंदाज झालं, सगळ्या गवळणी लक्ष देत आहेत, आता कृष्ण येईल, तेव्हा कृष्ण येईल. पण गंमत आहे का, किती जागरण करणारा माणूस असू द्या, जसा जसा टाइम होतो तसं तसं जांभोळ्याच्या रूपाने झोप त्याच्या जीवनात येते. बघता बघता एक एक गवळणी जांभोळ्या द्यायला लागल्या. सगळ्या गवळणी झोपल्या. सगळ्या गवळणी झोपल्या. ही संधी देवाने पाहिली. कुलूप तोडलं, कावड उघडलं, वाड्यात गेले, दही ताक लोणी सांडली, दुधाच्या पालथ्या केल्या आणि पुन्हा निघून गेला. भली मोठी पहाट झाली आणि पटकन एक गवळण उठली. तिने पाहिलं, वाडा उघडाय, दही ताक लोणी सांडलेली उंडलेली, पळत पळत बाहेर आली आणि झोपलेल्या गवळणींना उठवू लागली. उठा. आता गंमत अशी, काही लोकांना झोपेतून उठवण्याचा राग येतो, काहींची झोप अशी असते त्यांना झोपेतून उठवण्याचा राग येतो. काही काही आपण जर उठवायला गेलो ना, ते शिव्याच देतात उठवणाराला. ये तरी परवडले, काही काही तेवढ्या पट्टीचे जो उठवायला त्याला ठेवूनच देतात. मग त्याच्याकरता एक पर्याय, लांब काठी घ्यायची, लांबून टोचायची, उठबो सकाळ झाली, गोड पर्याय. उठवायला लागले, तिनं राग आला गवळणींना. काय झालं, का उठवताय तुम्ही? अगं बाई, ज्याच्याकरता आपण खटाटोप केली होती, जे व्हायला न होतं ते झालं. म्हणजे काय झालं, चला आपण बघू. सगळ्या गवळणी वाड्यात गेल्या. कवाड उघडलं, कुलूप उघडलं, वाड्यात गेल्या. त्यांनी जे दृश्य पाहिलं त्याचं वर्णन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. पाहती गवळणी, 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 पाहती गवळणी. तवती पारती दुधानी, तवती पालती दुधानी, तवती पारती दुधानी, मनती नंदाचिया पोरे, मनती नंदाचिया पोरे. मनती नंदाचिया पोरे, मनती नंदाचिया पोरे. गवळणी वाड्यामध्ये गेल्या. त्यांनी काय दृश्य पाहिलं महाराजांनी अभंगात वर्णन केलं. काय पाहिलं त्यांनी, ज्याच्याकरता खटाटोप केली, जे व्हायला न होतं तेच झालं. वाड्यामध्ये कृष्ण कधी शिरला ते कळालं नाही. दही ताक लोणी सांडलेली आणि दुधाने पालथ्या घातल्यात. आता ही गंमत आहे का, अभंग जरी ऐकायला सोपा असला तरी अभंग कोड्यात टाकणार आहे. आता ऐका, जो वाडा त्या गवळणीने तयार केला, त्या गवळणी नेमके कोण आहेत? जो एकांताचा वाडा तयार केला, वाडा म्हणजे काय? जे कवाड त्यांनी उघडलं ते कवाड कोणतंय? जे कुलूप त्यांनी तोडलं ते कुलूप कोणते? याचं चिंतन आपल्याला सगळं सविस्तर करायचंय. अगोदर ज्या गवळणीने वाडा तयार केला, या गवळणी आहेत तरी कोण? तर आई, त्या गवळणी कोण होतात ऐका. त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, त्या वेदाच्या श्रुती होत्या, पण श्रुती स्वरूपामध्ये देवाचा संघाचा आनंद भेटला नाही, म्हणून गोकुळात त्या गोपिका झाल्या. पण गंमत आहे का, त्या 3 प्रकारच्या झाल्या. आता या आपल्या कॉलनीमध्ये महिला भरपूर आहेत, पण तुमच्यामध्ये प्रकार 3च आहे. काही लेकी आहेत, काही सुना आहेत, काही सासू आहेत, असं 3 प्रकार आहे. तशा त्या गवळणी जन्माला आल्या 3 प्रकाराने. एक कर्मपर गवळण आहे, एक उपासनापर गवळण आहे, एक ज्ञानपर गवळण आहे. जी ज्ञानपर गवळण आहे ती सासू झाली, जी उपासनापर गवळण आहे ती लेक झाली, आणि जी कर्मपर गवळण आहे त्या सुना झाल्या. अशा 3 प्रकारच्या गवळणी. पण या गवळणी आहेत तरी कोण ऐका. विश्वामित्र, लक्ष्मणजी आणि प्रभू रामचंद्र फिरत चालले होते. जाता जाता रस्त्याने त्यांना गौतम ऋषींचा आश्रम लागला. आश्रम दिसायला सुंदर होता, पण एक विचित्र लक्षण त्यांना दिसलं. आश्रमात त्या मुख्य दरवाजामध्ये
भली मोठी शिडा पडलेली आणि प्रभूंनी विश्वामित्राने विचारलं, अहो एवढा निसर्गरम्य आश्रम आहे आणि भली मोठी शिडा कोण आहे? विश्वामित्राने सांगितलं, म्हणे अहिल्या आहे. सगळ्याला झालेला वृत्तांत सांगितला. गौतम ऋषींच्या श्रापामुळे ही शिडा रूपात प्रगट झाली आणि पण हिला एक उशाप आहे, तुमचा पाय लागल्यावर ही बाई बनणार आहे. एक काम करा प्रभू, या शिडाला पाय लावा आणि या बाई बनवा. पण देवाने पाय लावताना विचार केला, ती एक प्रतिवर्ता होती. शिडा असलं तरी देव तिला पाय लावायला घाबरत होता. ही ताकद पतिवर्तीची, सामर्थ्य पतिवर्तेच आहे. घाबरायला लागलं. पण विश्वामित्राने सांगितलं, अहो उशापे पाय लावा. गंमत आहे का? देवाने पाय लावला, शिडा होती बाई झाली. दगडाची बाई होते. ही वार्ता सगळीकडे फिरली. हिमालयात तपाला गेलेले साधूंनी बैठक घेतली. म्हणे का रे, किती दिवसापर्यंत भजन करायचं? स्वतःला आपलं धुणं धुवा लागतं, स्वयंपाक तयार करायला लागतं. ऑफर आली म्हणे देवाचा पाय लागल्यावर बाई होते, दगडाला पाय लागल्यावर बाई होते. एक काम करा, दगड घ्या देवाकडे चला. त्या सगळ्या साधूंनी भले मोठे दगड घेतले आणि देवाकडे निघाले. जुने कीर्तनकार विनोदाने सांगायचे, ज्याला जशी बाई पाहिजे होती त्याने तसा दगड डोक्यावर घेतला, निघाले प्रभूंकडे. पण गंमत आहे का, प्रभूंकडे जाऊन त्यांना सांगायचं काय होतं, देवा हे दगड घ्या, आम्हाला बायका करून द्या. देवापर्यंत आले. लक्ष्मण भैयाने तो दगडी मोर्चा पाहिला, बाण काढला. रामजी म्हणे, लक्ष्मण भैया कूल डाऊन, शांतता घ्या. अरे का आले तुम्ही ते तर विचारा, कशाला बाण काढता तुम्ही? शिगरू कोपे अगोदर विचारा त्यांना. दगडी मोर्चा देवाजवळ आला आणि देवाचं रूप त्या साधूंनी पाहिलं आणि जे सांगायचं होतं ते विसरले. त्यांना काय सांगायचं होतं देवाला, देवा दगड घ्या आणि आम्हाला बायका करून द्या. हे बोलणं सोडलं. काय बोलले देवाला, देवा दगड घ्या आणि आम्हाला बायका करून घ्या. देव म्हणे, भाऊ तुमची मागणी राष्ट्र आहे, मी तुम्हा सगळ्यांना बायका करायला तयार आहे. पण या जन्मात नियम आहे, एक वाणी एक वचने एक पत्नी, नियम आहे. पुढच्या जन्मात या, तुम्हाला सगळ्यांना बायका करून घेतो. ते साधू त्या जन्मातले या जन्मात गौडणी म्हणून गोकुळात जन्माला आले. त्या या गौडणी, त्या या सगळ्या गौडणी आहेत. पण या गौडणीने काय केलं, मग एकांताचा वाडा तयार केला. आता एकांताचा वाडा म्हणजे काय? एकांताचा वाडा ज्या अंतकरणामध्ये, अंतकरणाला वाडा म्हटलं या अभंगामध्ये. वाडा म्हणजे असं काही झोपडीने बांधली त्यांनी, अंतकरणाला वाडा म्हणलंय. एकांताचा वाडा म्हणजे ज्याच्या अंतकरणातून काम क्रोध लोभ रूपी विकार गेलाय, त्याचा अंतकरण म्हणजे एकांताचा वाडा आहे. या रिकाम्या वाड्यामध्ये याला काय केलं, याच्यातला काम क्रोध रूपी विकार काढला. वाड्याला कसं केलं, रिकामं केलं. हे घर रिकामं केलं. पण गंमत आहे का, जास्त काळ रिकामं घर ठेवू नये, उंदरं होण्याची दाट शक्यता आहे. रिकामा घरात उंदरं होण्याची दाट शक्यता आहे. मग काय करायचं, या वाड्यामध्ये लोणी ठेवली. लोणी कोणती ठेवली सांगू का, भक्ती रूपी लोणी या अंतकरण रूपी वाड्यात ठेवली. 9 प्रकारचे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्य आत्म निवेदनम, ही 9 प्रकार भक्ती रूपी लोणी वाड्यात ठेवली. कवाड लावलं, कुलूप लावलं. वाड्यासमोर गवडणी लक्ष देत आहेत. देव आले, देवाने कुलूप तोडलं. आता कुलूप कोणतं तोडलं, कवाड उघडलं. कवाड कोणतं उघडलाय का, कवाड भ्रांतीचे उघडिले, कुलूप मायेचे तोडले. मायेचं कुलूप देवाने तोडलं, भ्रांतीचं कवाड देवाने उघडलं आणि देव आत गेले. दुधाने पालत्या केल्या. आता पालत्याच का केला, कारण त्याच्यामध्ये पुन्हा काम क्रोध रूपी विकार घुसू नये म्हणून पालत्या केला. आणि ती गंमत गवडणीने पाहिलं. म्हणे बाई, जे नव्हतं ते झालं. नंदाचा पोरगा आला आणि त्याने सगळं केलं. कारण चोर भरपूर आहेत, पण फरक आहे. काही गावातले चोर राहतात, काही जिल्ह्यातले राहतात, काही भारतात फेमस राहतात. तसा हा फेमस चोर आहे. कारण त्याच्यासारखी नासाडी कोणीच करू शकत नाही. मग त्यावेळेस म्हातारी गवडण म्हटली, बाई तो जर एवढी नासाडी करतो, एवढा जर तो आगाऊ आहे, मग याला गोकुळात कोणी आणलं? मग एक गवडण चिडली. बाया चिडल्या तर त्यांच्या मुखात शिव्या येतात, मेल्या नाही तर मुर्द्या. आणि त्या बाईच्या मुखात शिवी आली. म्हणे बाई,
त्या मेल्या देऊच्या तुकाराम महाराजांना काम नाही, त्यांनीच त्या देवाला गोकुळात आणलं. अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं. सवे तुकया मेला 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 तेरे अवगुण लीला 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 मनती नंदाची या बोले मनती नंदाची या बोले मनती नंदाची या बोले मनती नंदाची या बोले ओ सवे तुकया मेला तेरे अगुना नीला तेरे अगुना नीला तेरे अगुना नीला मनती नंदाची या पोरे मनती नंदाची या पोरे मनती नंदाची या पोरे मनती नंदाची या पोरे बारकुमाई ओ बारकुमाई ए ओ बारकुमाई ओ बारकुमाई टाळी वाजवा सगळ्यांनी, टाळी वाजवायची. ओ बारकुमाई ओ बारकुमाई ओ बारकुमाई ओ बारकुमाई ओ बारकुमाई टाळी वाजवा, टाळी वाजवा. पाहती गवळणी तवती पालती दुधानी म्हणती नंदाची आपुरी आजी चोरी केली खरी. भावार्थ संपलेला आहे. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अर्धा तास 15 मिनिटं देवाच्या चरित्रात आपण उच्चार करूया. सेवेला वाणीला आपण पूर्णविराम देऊया. वारकरी संप्रदायाचा नियम आहे चरित्राचे उच्चारावे केले देवी गोकुळी. महाराज म्हणतात
तुम्ही फक्त देवाच्या चरित्राचं उच्चारण करा, आचरण करण्याच्या भानगडीत पडू नका. आचरण जर करायचं असेल तर ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं करा. देवाच्या चरित्राचं आचरण करू नका. काय देवाचं चरित्र आहे, आपण कथेच्या माध्यमातून श्रवण केलेलं आहे. देव देवकीच्या उदरातून कारागृहामध्ये जन्माला आले. 8 वर्षाची मूर्ती होती. द्या माझ्याकडे लक्ष परत घाले. 8 वर्षाची मूर्ती आईसाहेबांनी पाहिलं, वसुदेवजींनी पाहिलं आणि देवाला विनंती करी, देवा तुम्हाला बालकाचं स्वरूप आम्हाला पाहायचंय, पुत्राचं सुख आम्हाला भोगायचंय, आमच्याकडे तुम्ही लहान व्हा. देव म्हटले मी लहान होण्याकरता तयार आहे, पण मी तुम्हाला काय सांगतो ते लक्ष द्या. आता तुम्ही मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला माझ्या गाईचा बुडाला, नंदाच्या घराला माझ्या गाईचा बुडाला, माझ्या गाईचा बुडाला, माझ्या गाईचा बुडाला, माझ्या गाईचा बुडाला, माझ्या गाईचा बुडाला. नंदाच्या घराला माझा नाही कुडाला, नंदाच्या घराला माझा नाही कुडाला, नाही कुडाला, माझा नाही कुडाला, नाही कुडाला, माझा नाही कुडाला. माया उपाधनी ते बाजार ठेवी येते, माया उपाधली येते मनात देवी येते. नंदाच्या घराला माझ्या गाईचा बुडाला, नंदाच्या घराला माझ्या गाईचा बुडाला, गाईचा बुडाला, माझ्या गाईचा बुडाला, गाईचा बुडाला, माझ्या गाईचा बुडाला. हे नंदाच्या घराला मला नाही कुडाला, नंदाच्या घराला मला नाही कुडाला. माझ्या गाईचा बुडाला, माझ्या गाईचा बुडाला. अरे देई कुडाला, रे माझा देई कुडाला. वा वा वा. एक काम करा, मला इथे ठेवू नका, कुठे न्या. नंदाच्या घराला भजनी गोकुळाला माया जन्माला आलेली तिला इकडे आणा. आणि काय केलं वसुदेवजींनी, देवाला कृष्ण कन्हैयाला नंद बाबाच्या ओढ्यात ठेवलं. 5 झाली आणि गोकुळामध्ये वार्ता पसरली. एका जणाने, एका गौडणीने नंद बाबाला सांगितलं, नंद बाबा भयो, नंद बाबा भयो. नंद बाबा म्हणे भयो मान्य, पण काय भयो ते तर सांगा. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. आज दिनो घोडा दिनो और दिनो पालकी. घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. गोकुल में भगवान, गोकुल में भगवान प्रगट भये, गोकुल में भगवान प्रगट भये, गोकुल में भगवान. गोकुल में भगवान, ला ला ला. गोकुल में भगवान प्रगट भयो, गोकुल में भगवान प्रगट भयो, गोकुल में भगवान. हर्ष भया नर नारी के मन, हर्ष भया नर नारी के मन. उमड़ा प्रेम तूफान, उमड़ा प्रेम तूफान. काल कराल के बंद हटाने, काल कराल के बंद हटाने. धर अवतार महान, धर अवतार महान प्रगट भयो. गोकुल में भगवान प्रगट भयो, गोकुल में भगवान प्रगट भयो, गोकुल में भगवान. हे गौडन मनती, हो गौडन मनती, गौडन मन
झाला यशोदेला एक धावी एकी पुढे ताटी माटी सुटवणे एक धावी एकी पुढे वाटी गाठी सुलटवणे सोयरीची कलबल झाली दासी जनी रंगाली सोयीची गलबल झाली दासी गेली गा गौडन म्हणती हो गौडन म्हणती गौडनीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला म्हणती गवडन म्हणती गवडनीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला झाला यशोदेला जरा इतना बता दे काना तेरा रंग काला क्यों इतना बता दे काना तेरा रंग काला क्यों हमने काली रात में जन्म लिया काली रात में जन्म लिया मैंने काली गाय का दूध पिया काली गाय का दूध लिया मेरी कमली भी मेरी कमली भी काली है इसीलिए काला हूँ इतना बता दे काला तेरा रंग काला क्यों किसी ने देखा कन्हैया प्यारा किसी ने देखा कन्हैया प्यारा मुरली वाला किसी ने देखा कन्हैया प्यारा मुरली वाला किसी ने देखा भगवान श्री गोकुळामध्ये जन्माला आलेले आहेत. द्या लक्ष द्या इकडे. गोकुळामध्ये देव जन्माला आले. सगळ्या गोकुळामध्ये आनंद झाला. गोकुळामध्ये तर आनंद झाला, पण मथुरेमध्ये कंस मामाने तातडीची मीटिंग बोलवली, ठराव पास केला. या पंचक्रोशीमध्ये माझा शत्रू माझा वधी जन्माला आलेला आहे, त्याला कोण मारण्याकरता जाणार. एक महिला उठली आणि तिने सांगितलं, मी त्याला मारण्याकरता जाणार आहे. तिचं नाव काय? पुतना मावशी. काही घेण्याने देण्याने लोक सहज तिला मावशी म्हणून टाकतात, काही नात्याचा संबंधच नाही, सहज पुतना मावशी. तिने सांगितलं, मी त्याला मारण्याकरता जाणार आहे, पण शरीर तिचं आकराड विकराड होतं. अशा स्वरूपाने मी जर गेली तर नक्की भयभीत होतील लोक, घाबरतील, सैरावैरा धावतील. जे करायचंय ते माझ्याकडनं होणार नाही. म्हणून तिने काय केलं, जे आपलं स्वरूप होतं त्या स्वरूपाचा त्याग केला, स्वतःला नटवलं, सजवलं आणि थाटामध्ये निघाले. पहन के साड़ी लगा के गजरा पहन के साड़ी लगा के गजरा चाल चले मतवाली गोकुल में आ गई है गोकुल में आ गई है गोकुल में आ गई है पहन के साड़ी लगा के गजरा पहन के साड़ी लगा के गजरा चाल चली मतवाली गोकुल में आ गई है गोकुल में आ गई है गोकुल में आ गई है पुतला डोरला सकना बंधन कमरेला कमर मटा जय हो पुतला डोरला सकना बंधन कमरेला कमर मटा नाकात नंद घालूनी सगळा ठाट माट करुणी सगळा ठाट माट करुणी नेसल गा नेसल ग चालू पैठणीला नेसल ग चालू पैठणीला ओ नेसल ग चालू पैठणीला नेसल ग चालू पैठणीचा नेसल ग चालू पैठणीचा नेसल ग चालू पैठणीचा ओ नाव ठेवू नका कुणी कमाई मला नाव ठेवू नका कुणी नाव ठेवू नका कुणी ग बाई मला नाव ठेवू नका कुणी मुला डोरला सगळा पेटला कमरेला कमर म्हणा मुला डोरला सगळा पेटला कमरेला कमर म्हणा नाकात नथ घाल
सगळा थाटमाट करून सगळा थाटमाट करून नेसाली गा बाई नेसाली गा नेसाली गा चालू पैठणीचा नेसाली गा चालू पैठणीचा नेसाली गा चालू पैठणीचा ये चली गे चालू बैठणीचा ये चली गे चालू बैठणीचा ये चली गे चालू बैठणीचा स्वतःला नटवलं तिने, स्वतःला सजवलं. नंद बाबाच्या वाड्यासमोर आली. यशोदा मयाला तिने आवाज दिला, यशोदे बाहेर रे. यशोदा मयाने तिला पाहिलं, म्हणे बाई तुम्ही कोण आहात, तुमचा आणि माझा काही परिचय नाही. पुतना म्हटली, का बाई तुम्हाला ओळखत नाही? अगं मी तुझी चुलत बहीण आहे. यशोदा मयाला शंका आली, म्हणे का ग बाई, कुठे लग्नात नाही, वरातीत नाही, मौतीत नाही, बारशात नाही, अशी मधीच कशी चुलत बहीण आली तू? शंका निर्माण झाली. का आली तू अशी मधी? म्हणे बाई गरिबीचे दिवस होते, येणं जाणं होत नव्हतं. मी आता का आली सांगू का? मला कळालं, उतार वयात तुमच्या घरी बाळ जन्माला आलेले, त्या तुझ्या बाळाला पाहण्याकरता मी आडिले. पण यशोदा मायाला शंका आली. म्हणे बाई माझं बाळ झोपलंय, आता झोपेत आहे, आता त्याला तू पाहू शकत नाही. तेवढ्यात कृष्ण कन्हैया पाडण्यात पडून काय म्हटले, माझी माय काय बोडी, मी काय झोपा काढायला आलोय का? अरे मी तर काता काढायला आलोय. मला कमी आहे का वरती झोपायला? हा तिथं कमी आहे का? रडायला सुरुवात केली कृष्णाने. आणि मग पुतना मावशी म्हटली, बाई काय खोटं बोलते तू, जागाय तुझं बाळ, आणि त्याला माझ्याकडे घेतलं जवळ. स्तनामध्ये विष भरलं होतं तिने, दूध पाजायला विष पाजायला सुरुवात केली. जगाचा बाप होता, विष ओढायला सुरुवात केली. बघता बघता तिचे पंच प्राण ओढायला सुरुवात केली. आणि तिला कळालं मी आता मरणार. तिने कृष्णाला विनंती केली, मुंच काना मुंच सोड मला. कृष्णा म्हणे, मावशी एक तर मी कोल धरत नाही आणि धरत अजिबात सोडत नाही. तुले कोणी बला होता आटे, तू का बवणी आगावपणा का कर? पुत्रा मावशीला मारलं, अकराड विकराड शरीर पडलेले. आणि पुढे बघता बघता भगवान वाढू लागले. बघता बघता देव रांगायला लागले. कसे रांगायला लागले? तडवे तडहात तडहात देखीत तडहात तडहात देखीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत तळवे तळहात तळहात देखीत तळवे तळहात तळहात देखीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने
बघता बघता देव रांगायला लागले, रांगता रांगता चालायला लागले, मोठे झाले. गावातल्या सगळ्या सवंगड्याला देवाने जमा केलं. सगळ्यांना काय सांगितलं म्हणे, का रे तुमच्या घरी गाई आहे का? ते पोरं म्हणे गाई आहे. मग ज्या अर्थी तुमच्या घरी गाई आहे त्या अर्थी तुमच्या घरी दूध असायला पाहिजे. दूध जिथं आहे तिथं लोणी आहे, दही आहे. मग एवढं जर तुमच्या घरी आहे, मग तुमच्या तब्येती अशा काय? उदबत्ती छाप काल्याच्या कीर्तनकार सारखी अशी काय तुमची तब्येत आहे? ते म्हणे कृष्णा काय सांगू तुला, गाई दही दूध लहान लोणी सगळं आमच्या घरी आहे. पण काय सांगा कृष्णा, सगळं जातं डेअरीला आणि काय उरतं डेअरीला. काय करू कृष्णा तेच समजत नाही. मग कृष्णा म्हणजे एक काम करा, उद्यापासून आपण चोऱ्या करू. ते सवंगड म्हणे कृष्णा चांगलं शिकव, चोऱ्या नको शिकवू, आमचा मित्र आहे तू. अरे बाबा आपल्या घरी गाय आहेत, आपल्या घरी दूध आहे. हे बाकीचे जे सवंगड आहेत ना ज्यांच्याकडे नाही, आपल्याला चोरी करायची का? मी तुम्हाला धनाची चोरी करायला सांगतो का? खायची. आता कृष्णाची नीती बघा, दुश्मनाला हरवायचं असेल तर त्याला लागणारं मजबूत खाद्य बंद करावं लागतं, आणि ते मथुरेत जाणारं खाद्य देवाने बंद केलं. ही देवाची नीती, ही देवाची नीती. लागणारं खाद्य मजबूत लोणी दूध उद्यापासून मथुरेत जाऊ द्यायचं नाही, चोरी करायची. चालेल कृष्णा तू सांगतो तसं. मंडळ तयार कर देवानी, माखन चोर मित्र मंडळ स्थापन केलं. सांगितलं आपल्याला वस्तू लागतील. म्हणे काय काय लागल? काठी घ्या, दगड घ्या, गोखरू घ्या, माती घ्या, पेंद्या. म्हणे कृष्णा दगड का रे? उंचावर डेरा असला नाही हात पुरला आपण फोडू. समजा कृष्णा चोरी करताना आपल्याला कोणी पाहिलं आणि ती बाई आपल्याकडे धावत आली तर काय करायचे? म्हणे तिच्या पायात ते गोखरू टाकायचे. तो म्हणे कृष्णा ती जर चप्पल घालून आली तर? म्हणे डोळ्यात माती टाकायची. कृष्णा ती जर चष्मा घालून आली तर? कृष्णा म्हणे तू इथंच मर, चोरी होऊ द्या. निघाले चोरी करण्याकरता. चोरी केली, दही दाख लोणी सांडलं उंडलं. आता हात भरले होते, कोठी पुसावे. त्या घरात सुनबाईच्या तोंडाला पुसले. म्हणजे चोरी करायचा आणि आग बी लावायचा, इतका खोडकर होता. सकाळी सकाळी सासूबाई उठली, दही ताक लोणी सांडलेलं पाहिलं आणि सुनबाईला आवाज दिला, सुनबाई इकडे. काय झालं सासूबाई? तोंडाला लागले दही पाहिली, कानपिटीच वाजवली. काय झालं विचारते. सुनबाई म्हणे बाई मी आता उठले, तुमच्याशी काही वाद नाही, काही आड बोलणं नाही, काय का कानपटीत वाजवले? आरशात तोंड पाय, ही बाई लागलेली तुली, तूच दही ताकलोनी खाल्ली. ती म्हणे मी खाल्ली नाही तरी असा आड आला कस काय? दुसऱ्या दिवशी पुन्हा कृष्णा त्यांच्या घरी गेला, चोरी केली. भरलेले हात सुनबाईच्या तोंडाला पुसावं. योगा त्या दिवशी लाईट गेली होती. सुनबाई रायगीन सासूबाई तोंडली पुस देणार त्या भाऊला. सासूबाईच्या तोंडाला हात पुसलं. पुन्हा सासूबाई सुनबाईला आवाज दिला, लाज वाटते का तुला? दररोजचं झालं तुझं. आणि सुनबाईने ती तोंड भरलेलं पाहिलं म्हणजे लाज तुम्हाला वाटली पाहिजे सासूबाई. काय झालं बघा तुमचं तोंड आरशात. ही दही लागली. म्हणे बाई मी खाल्ली नाही. अरे काल मी सुद्धा खाल्ली नव्हती. म्हणे मग कोणी केलंय? हा सगळा पराक्रम त्या नंदाबाबाच्या पोराचा आहे, त्या कृष्णाचा आहे. मग सगळ्या गवडणी एकत्र झाल्या, तक्रार घेऊन नंद बाबाच्या वाड्यात गेल्या. यशोदा माल काय सांगू लागली, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. सगळ्या तक्रारी गेल्या. मैया कानाला काहीतरी शिकून दे. आमच्या घरी येतो, चोऱ्या करतो, सगळ्या सवंगड्यांना घेऊन येतो.
एक गवडण म्हणे कशाला विनंती करतात ग. एका गवडणीने कृष्णाला चॅलेंज केलं, ए माझ्या घरी नाही तुझे दात पाडले ना नावाची गवडण. कृष्णा म्हणे पेन द्या, हिचा घरचा नंबर घे रे. काना तिच्या घरी गेले. सकाळी सकाळी बाई दूध धुवायत होती, गाई पिळत होती. या कृष्णाने काय केलं, वाड्यातल्या गाई सोडल्या, सगळे गाढवा बांधले. अंधारात गाढवा खाली बसली, अशी लात घातली गाढवानी, 32 दाताने रागावर राजीनामा दिला. माझे 2 पाडते, तुझे 32 पाडतो. चॅलेंज करूच नका. एका गवडीने सांगितलं माझ्या घरी ही यशोदा नाही लाख लावते म्हणे. नाही तुझा हात धरून तिच्या हातात दिला, तिचा खोडकर पोरगा नाही सिद्ध केलं नावाची गवडण नाही. कृष्णा म्हणे तुझी इच्छा मी पूर्ण करतो. आणि माहिती होतं गवडणींना, जिथं चॅलेंज कृष्णा केलं तो कृष्णा घरी येतो चोरी करतो. त्या गवडणीने काय केलं, काना आपल्या घरी येणार आहे या आशेने रात्रभर उंबरठ्यावर बसली, कृष्णाचं लक्ष देत, कृष्णाकडे लक्ष देत. आता कृष्ण येईल तेव्हा येईल, पण किती जागरण करू तो सुद्या. सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तरी झोप लागते. पाटे 4-5च्या दरम्यान तिला झोप लागली. त्या झोपेची संधी देवाने पाहिली. घरात गेले, दही ताक लोणी सांडली उंडली माठ फोडला आणि घरी निघायला लागले. आता गुच्चीप घरी निघाव ना. त्या झोपलेल्या गवडणीला कृष्ण काय म्हटला, बाई झाली माझी चोरी, चाललो मी घरी. त्या बाईने हात पकडला, कृष्णाला ओढत नेलं. चाल म्हणे ती यशोदा लई लाख लावते, तिला दाखवतेस हा किती पाण्यात आहे. देव विनंत्या करू लागले, आई आता झालं, पुन्हा असं होणार नाही, मला माफ करा. ऐकतच नाही गवडण. गंमत अशी घडली, तिकडून पती तिचा वाला काही धुन येत होता. त्याने तिला ओढताना पाहिलं, त्याला ओढताना पाहिलं. तो काय म्हटलं आपल्या पत्नीला, बाई सोड त्याला, दाखलं पोरग नंदबाबाचं पोरग, कशाला रिकाम काम करते. ती म्हणे तुम्हाला समजत नाही, साईटला वा, याची माय लई नाक लावते म्हणे. देवाने काय केलं, योग मायेने आपला हात काढला, तिच्या पतीचा हात तिच्या हातात दिला आणि मागच्या दरवाज्यातून वाड्यात घुसला. आणि आईला काय म्हटला, मैया म्हणे बघ आता चालू झोपेतून उठलो मी, कुठे गेलो का म्हणे नाही, तरी आपल्या घरी माझ्या नावाने भांडण येणार आहे म्हणे. मैया म्हणे खरं तुला कस काय कळलं म्हणे, मला स्वप्न पडलं. मैया म्हणे सकाळचं स्वप्न खरं राहतं, इतकी माय बोली होती. येऊ दे इकडे. हात तिचा पती तिला काय म्हटला, आय बी ना हो. आय म्हणे चाल बरं ना तो ओबाडा मग टाकस. आव म्हणे ओबाडा खावापेक्षा मागे चालेल परवडी आपली. मागे मागे गेली, वाड्यात गेली, आवाज दिला, यशोदे बाहेर आहे. कृष्णा म्हणे बघ आई आले का नाही भांडण. मैया म्हणे ताण घेऊ नको रे, मी येईन ते आहे म्हणे, मी पाहते तिला. कृष्ण म्हणे मैया तू एकटी जाऊ नको, मला कडेवर घे. कडेवर घेतलं. मैया बाहेर आली आणि त्या बाईला काय म्हटली, काय ग तुझं म्हणणं. त्या बाईने कृष्णाला कडेवर पाहिलं. म्हणे बाई माझं जे म्हणणं आहे ते तर तुझ्या कडेवर आहे. मग माझ्या हातात कोण आहे. मालक तुम्ही म्हणे, तू तर म्हणे ओबाडा पोडायला निघणे होती. इतका खोडा कृष्णाने केला. एक म्हणे माझ्या घरी आहे, नाही बांधून टाकलं नावाची गवडण. तिच्या घरी गेली, पतीची दाढी आणि तिची वेणी गाठ मारली. सकाळी उठली, जोरात झटका लागला. हा म्हणे दाढी ओढू नको, ती म्हणे वेणी ओढू नका. गाठ सुटत नाही, कापल्या जात नाही, जाडल्या जात नाही. आणि त्यावेळेस तो तिचा पती काय म्हटला, बाई जार ते गाठ सुटत नाही, कापल्या जात नाही, तू काय आगाऊपणा तर केला नव्हता ना. म्हणे केला होता. काय, नंदबाबाच्या पोराला म्हणली बांधून टाकेल म्हणे, त्याचा पराक्रम आहे चालवाड्यात. चालवाड्यात तिथं सुटणार. पण जुने कीर्तनकार विनोदाने सांगायचे, गवडण होती 6 फूट, तो होता 5 फूट. अशी वरदर वरवर दाढी करत तिथं गेला. गवडण घर घर फिरे गवडी वरवर दाढी करे. 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 गवडी वरवर दाढी करे. गवडी वरवर दाढी करे. वरवर दाढी करे गवडी वरवर दाढी करे. गवडण घर घर फिरे गवडी वरवर दाढी करे. गवडण घर घर फिरे गवडी वरवर दाढी करे. अनेक कोडा देवाने केल्या, अनेक लीला देवाने केल्या. आणि आता मैयाला कळालं हा खोडकर आहे. मैयाने काय केलं, याच्या कोडी जाव्यात म्हणून गणपती बाप्पाला नवस केला. बाप्पा
तू जर माझ्या कृष्णाच्या खोड्या बंद केल्या मी तुला मोदक चढवेल. गणपती बाप्पाचा मान म्हणून देवाने 1 महिना खोड्या बंद केल्या. आईला भावना पटली. गणपती बाप्पा प्रसन्न झाले. नवस फेडायचं म्हणून मोदक घेतले. कृष्णाला घेतलं, मोदक चढवायला गेले. पण देवाची लीला पहा, दिवा लावण्याचं साहित्य विसरले. आणि मैया कृष्णाला काय म्हटली, वाड्यात जाते दिवा लावण्याचं साधन आणते, तू मोदकवर लक्ष ठेव, कोणीतरी मांजर येईल. देव म्हणे आई एवढा बोक्या असताना मांजरीची काय ताकद आहे, मांजरीची काय ताकद आहे, येऊ शकत नाही. निघाले आई घरी. या कृष्णाने काय केलं, सगळे मोदक खाल्ले. गणपती बाप्पा म्हणे का रे काना एकत दे रे. कृष्णा म्हणे का रे एवढी डेअरी तरी अपेक्षाच करतो का रे. सगळ्या मोदक खाल्ले. मैया आली म्हण का रे मोदक रे. काय सांगू आई, भल्या मोठ्या डेअरीचा बाबा आला आणि त्यांनी खाल्ले. गणपती बाप्पा म्हणे काय अन्याय लावणार कृष्णा तू. आणि खोड्या केल्या. आई म्हटली भाऊ तुझ्या खोड्या जास्त झाल्या, तू आता इथं राहू नको, तू शाळेत जा. कोणती शाळा. हो गाईचा राय रानात गेला माझा गोपाळ घोंगडीवाला. गाईचा राय रानात गेला माझा गोपाळ घोंगडीवाला. गाईचा राय रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाईचा राय रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. माझा गोपाळ घोंगडीवाला, 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 माझा गोपाळ घोंगडीवाला. गाईचा राय रानात गेला रे 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 माझा गोपाळ घोंगडीवाला. गाई चारण्याकरता गेले आणि खेळ देवाने तिथं खेळले. खेळ खेळून देव थकले. सगळ्यांच्या शिदोऱ्या जमा केल्या. कांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. सगळ्यांच्या शिदोऱ्या जमा केल्या आणि पहिला काला देवाने वाळवंटात केला. आणि तोच काळा आपल्या कालनीमध्ये आपल्याला सेवन करायला मिळतं. आपण सगळे कालनीवासी भाग्यवान आहात. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली.